नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। विट्यातील उपोषणकर्त्याला भेटण्याकरिता मुख्याधिकारी यांच्याकडे वेळ नाही। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील पूर्व पश्चिम व उत्तर दक्षिण असणाऱ्या रस्त्यालगत रहिवासी असून सर्वे नंबर घुमटमाळ रोड ते सांगली रस्त्यास डीपी प्लॅन प्रमाणे असणारा रस्ता मंजूर असून सुद्धा विनाकारण दबंगगिरीने जागेवरती कब्जा करून रस्ता खुला न करून दिल्या कारणाने श्री हसरत दिलावर मुल्ला हे गेले 4 दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत असून आजपर्यंत त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याकरिता प्रांताधिकारी असो किंवा मुख्याधिकारी असो किंवा गावातील प्रतिष्ठित राजनैतिक नागरिक असो या उपोषणकर्त्याला भेटण्याकरिता कोणाकडेच वेळ नाही व त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याकरिता कोणीही आलेले नाही। बघा उपोषणकर्त्याची काय अवस्था झाली आहे। डिव्हिजन हेड दिलीप गायकवाड, इंडिया न्यूज 28। हक्काच्या रस्त्याची मागणी करण्याकरिता गेले 4 दिवसापासून उपोषणाला बसलेले व्यक्ती आहेत आणि ते ज्या रस्त्याची मागणी करत आहेत त्या रस्त्याची डीपी अंतर्गत रस्ता मंजूर झालेला असून काही शासकीय अधिकारी म्हणूया किंवा राजनीतिक लोक म्हणूया यांच्या दबावाखाली त्या रस्त्यावरती अडथळा निर्माण करून ते काम न होणे किंवा तो रस्ता खुला न करून देणे असे काहीतरी कारस्थान त्यांचं चाललेलं आहे। गेले 4 वर्षापासून ही व्यक्ती इथं तहसीलदार ऑफिसच्या समोर उपोषणाला बसलेले असून आजपर्यंत राजनीतिक नेता मंडळी किंवा शासकीय अधिकारी जबाबदार अधिकारी म्हणून सन्यानी मुख्य अधिकारी असू द्या प्रांत अधिकारी असू द्या कोणीही यांना भेटण्याकरिता आलेले नाही। आज आपण बघू शकताय या व्यक्तीची 4 दिवसापासून या स्थानावर बसलेला आहे आणि काय व्यवस्था आहे जरा याच्यावरती झूम करून सन्यानी दाखव, ते मास्क वगैरे काढ, जरा त्यांची परिस्थिती दाखव जरा व्यवस्थित। आणि गेले 4 दिवसापासून ही व्यक्ती इथं उपोषणाला बसले असून सन्यानी यांची रास्त मागणी आहे, काही वैयक्तिक मागणी नाही किंवा यांचं स्वतःचा वाट्याचं काही मागणी नाही, तर ही सामाजिक बांधिलकी म्हणून जणांनी प्रत्येक समाजाला तो रस्ता वापरण्यात यावं याकरिता यांची मागणी आहे। तरी प्रशासन कुंभकरांच्या झोपेमध्ये झोपून असून यांची मागणीला अजूनपर्यंत मान्यता मिळालेली नाही। मी इंडिया न्यूज 28 दिलीप गायकवाड, पुणे डिव्हिजन हेड। 14 व 815 मधील रस्त्यामधील अडथळा दूर करून रस्ता खुला करून मिळावा। आम्ही सर्व प्लॉट धारक आज उपोषणकर्ते यांना पाठिंबा देण्यासाठी इथे जमा झालो आहोत, तर आम्हाला रस्ता मोकळा करून मिळावा हीच शासनाकडून आमची विनंती आहे। विटा नगरपालिका मुख्याधिकारी यांचा, विटा नगरपालिका मुख्याधिकारी विक्रांत पाटील यांचा, आमचा रस्ता रस्त्यातील अडथळा दूर करून